अटारी बॉर्डरवरून फक्त पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात जाऊ दिलं जातं आणि भारतीय नागरिकत्व ज्यांचं आहे त्यांना मात्र अद्यापही पाकिस्तान इमिग्रेशनने विरोध केल्यामुळे जाऊ दिलं जात नाही। आणि या सगळ्यामध्ये हाल होत आहेत ते म्हणजे लहान मुलांचे आणि त्यांच्या मातेचे, कारण बहुतांश भारतीय नागरिकत्व असलेल्या महिला पाकिस्तानात लग्न होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांचं नागरिकत्व अद्यापही भारतीय आहे, मात्र त्यांची मुलं पाकिस्तानी असली किंवा भारतीय असली तरी मात्र त्यांची ताटातूट होताना अनेक उदाहरणं अटारी बॉर्डरवरती पाहायला मिळत आहेत। मेरठवरून आलेलं कुटुंब आहे, त्यांची 2 मुलं आहेत, 5 वर्षाचं आणि 3 वर्षांची अशी वयांची मुलं आहेत आणि त्यांचं नागरिकत्व पाकिस्तानी असल्यामुळे त्यांना आता दोन्ही मुलांना एकटं पाकिस्तानात अटारी बॉर्डरवरून पाठवलं जात आहे। जबकि 2 छोटे पोते जो हैं उनको आप भेज लड़की है हमारी, उसके बच्चे हैं, उसकी शादी पाकिस्तान में हुई, उसका बच्चों का पासपोर्ट वहाँ का है पाकिस्तान का, हमारी लड़की का पासपोर्ट इंडिया का है, तो इसलिए वो लड़की को तो जाने नहीं दे रहे, बच्चों को जाने दे रहे, बच्चों को भेजेंगे। आपकी बेटी का नाम क्या है, कब हुई थी शादी पाकिस्तान में? 2020 में रिश्तेदारों में शादी हुई थी। रिश्तेदारों में शादी हुई थी। पाकिस्तान में कहाँ पे रहते हैं वो? कराची। और कब इंडिया आई थी बच्चों के साथ? ये आई थी अभी मेरे ख्याल है 22 तारीख में आई थी। उसके बाद अभी बच्चों को पाकिस्तानी नेशनल होने आई थी, ये अभी बताएंगे लड़की तो। क्या तारीख को आई थी? 14 में आई थी, 14 तारीख में आई। छोटे बच्चे पाकिस्तानी नेशनलिटी वाले हैं, उनको भेज दे जाने के लिए कहा है। हाँ, अब उनको उधर से उसका पापा आ जाएगा, वो चला जाएगा। हमारी तो यही गुजारिश है सरकार से कि ये हमारी बच्ची भी वहाँ चली जाए और अमन चैन हो जाए इसमें। मतलब अभी वापस आई थी बच्चे और अभी बस बच्चों को अकेले भेजने पड़ रहा है, तो क्या कुछ कहेंगे, कितना दुखदायक होता है ये? बहुत दुखदायक है ये। आजा। आपण पाहतो की हा छोटा मुलगा जो आहे त्याला पाकिस्तानात आता पाठवलं जात आहे आणि त्याची आई ही भारतीय नागरिकत्व असलेली आहे। ही दोन्ही मुलं जी आपण पाहतोय या दोन्ही मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत, मात्र या बाळांची माता ही भारतीय आहे आणि त्यामुळे तिला पाकिस्तानात जाता येत नाहीये। जोपर्यंत पाकिस्तान इमिग्रेशन विभाग यांना अलाउ करत नाही तोपर्यंत ते इथंच राहावं लागणार आहे। मात्र जी मुलं पाकिस्तानी आहेत किंवा ज्या महिला पाकिस्तानी आहेत त्यांनाच फक्त अटारी बॉर्डरवरून सोडलं जात आहे। या बाळांची आई या ठिकाणी आलेली आहे, त्या बाळांचे आजी आजोबा सुद्धा आपल्यासोबत पाहायला मिळतात आणि या मुलांना आता एकटं पाकिस्तानात पाठवलं जाणार आहे। त्यांच्यामुळे काही दुःख सुद्धा व्यक्त केलं जात आहे आणि पाकिस्तान इमिग्रेशन विभाग असेल किंवा इंडिया असेल यांच्याकडे ते रिक्वेस्ट करतायत की या लहान बाळांसोबत त्यांच्या आईला सुद्धा जाऊ दिलं जावं, कारण मुलांना एकटं सोडणं हे का मातेसाठी फार अवघड असतं आणि ते चित्र अटारी बॉर्डरवरती पाहायला मिळतंय। काही दिवसापूर्वी एक माता आपल्या 1 वर्षाच्या बाळाला सोडून पाकिस्तानी नागरिकत्व असल्यामुळे ती पाकिस्तानात गेलेली होती आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी हळहळ व्यक्त होताना सुद्धा पाहिलेली होती। या बाळांच्या आईचं नाव सना असं आहे आणि त्या थोड्याच वेळात आपल्या दोन्ही पाकिस्तानी बाळांना पाकिस्तानामध्ये पाठवत आहेत। पाकिस्तान इमिग्रेशन विभागामध्ये थोड्याच वेळामध्ये त्यांची पडताळणी होईल आणि त्यानंतर त्यांना पाठवलं जाईल। मात्र 2020 मध्ये पाकिस्तानातल्या कराचीमध्ये लग्न झालेल्या सना आहेत आणि त्यांची 2 मुलं ही पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांना आता अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात पाठवलं जात आहे। सना जी, क्या कुछ कहना चाहेंगी? एक माँ के लिए सबसे बड़ा दुख होता है कि बच्चों को अपने ये इनसे कुछ फायदा हो ही नहीं रहा जो मैं आपके सामने को अपनी पर्सन रखूं। हमने इतने हमारे घर पे इतने मीडिया वाले आए लेकिन कोई फायदा नहीं हुआ। हमारे बच्चे मुझसे अलग हो रहे हैं, अगर कोई फायदा होता तो फिर मैं आपको आंसर रिक्वेस्ट करना चाहेंगी? मैं तो बस ये रिक्वेस्ट करना चाहूंगी, यही शुरू से रिक्वेस्ट करिए लेकिन हमारी रिक्वेस्ट एक्सेप्ट नहीं हुई। दोनों बच्चों को आप भेज रही हैं, वहाँ पे कौन लेके आने वाला है? उनको लेने जाने के लिए आने वाला है बॉर्डर पे? तो दिया है कि इसके पापा आने वाले हैं वहीं से टेस्ट। उन्होंने बोला है स्टार्ट रखें, वो अभी बताएंगे, उधर से जाना पड़ेगा दूसरे गेट। आपण पाहतो की ही छोटी मुलं आहेत आणि त्यांना फक्त एकट्यानं दोन्ही मुलांना पाकिस्तानात पाठवलं जात आहे आणि त्याच्यासाठी त्या दोन्ही मुलांचे पाकिस्तानी पासपोर्ट सुद्धा त्यांच्याकडे आहेत, त्याची पडताळणी थोड्याच वेळामध्ये होणार आहे। मात्र एका मातेसाठी आपल्या बाळांना सोडून राहणं हे फार मोठं दुःख असतं आणि तेच या अशा कुटुंबांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं आहे। नुरा जे काही पासपोर्ट आहेत त्या पासपोर्टच्या आधारे पाकिस्तानात राहणाऱ्या ज्या भारतीय नागरिकत्व असलेल्या महिला आहेत त्यांना भारतामध्ये काही दिवसापूर्वी त्यांचं येणं झालेलं होतं। त्याची वेगवेगळे कारणं होती, कोणी आपल्या आईबाबांना भेटायला आलेलं होतं तर कोणी नातेवाईकांना भेटायला आलेलं होतं। मात्र पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये दोन्ही देशामध्ये संबंध ताणले गेले आणि त्यामुळे फक्त पाकिस्तानी नागरिकत्व किंवा पाकिस्तानी पासपोर्ट ज्यांचा आहे त्यांनाच पाकिस्तानमध्ये पुन्हा येण्याची मुभा पाकिस्तान इमिग्रेशन विभागाने दिलेली आहे। मात्र भारतीय नागरिकत्व ज्या महिलांचं आहे आणि ज्यांचं लग्न पाकिस्तानात झालेलं आहे अशा महिला
सध्या पाकिस्तानात जाऊ शकत नाही आहेत, मात्र त्या महिलांची मुलं जी पाकिस्तानी आहेत त्यांना मात्र एकटे इमिग्रेशन पाकिस्तानी इमिग्रेशन जे आहे ते अलाव करते आणि त्यांना आता सोडलं जातं। हे आपण पाहतो की या 2 बाळांची माता भारतीय असल्यामुळे ती त्या अटारी बॉर्डरच्या हद्दीच्या पलीकडे जाऊ शकत नाही, मात्र या दोन्ही बाळांचे आजी आजोबा सुद्धा या ठिकाणी त्यांना सोडण्यासाठी आलेले आहेत। पाकिस्तान इमिग्रेशनच्या त्या बाजूला या बाळांचे वडील त्यांची वाट बघतायत आणि त्यांना पाकिस्तान इमिग्रेशनपर्यंत सोडल्यानंतर तिथून पाकिस्तानातल्या कराचीपर्यंत जाण्याचा जो काही प्रवास आहे तो त्यांच्या वडिलांच्या सोबत होणार आहे आणि हे कुटुंब जे आहे ते आता या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे अनेक अशी उदाहरणं आपण पाहतो आहोत अटारी बॉर्डरवरती, ज्या उदाहरणामध्ये एका आईचं त्यांच्या मुलांपासून बिछडणे किंवा वेगळं होणं अशी अनेक उदाहरणं आहेत जी काही दिवसापूर्वी सुद्धा पाहायला मिळालेली होती। मात्र मेरठमधून आलेले हे कुटुंबीय आपल्या 2 लहान बाळांना पाकिस्तानात एकटं पाठवतं आणि त्यांचे वडील पाकिस्तानी नागरिक असल्यामुळे त्या बाळांना तिथे घेण्यासाठी पाकिस्तान इमिग्रेशनच्या विभागाजवळ येतील, मात्र इथे त्या बाळांची माता भारतीय नागरिक असल्यामुळे इथून अटारी बॉर्डरवर त्यांना सोडलं जात नाही आणि त्यामुळे कुटुंबाकडून दुःख व्यक्त होताना सुद्धा पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, अटारी बॉर्डर, पंजाब।